राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेवटी एका रंगारंग स्टोरीकडे जाण्याऐवजी आणि काही म्हणा आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. एखाद्याचं हत्या होणं, मर्डर होणं, खून होणं वाईट गोष्ट आहे सगळ्या समाजदृष्टीने. पण काही विशिष्ट लोकांचा झाला ना, मला आतून थोडं बरं वाटतं. तुम्हाला खरं सांगतो, मी निष्ठुर नालायक माणूस असं समजून चाला. अखिल भारतीय ठोकेकर संघटनेचा एक सदस्य खलास केलेला आहे. काय विषय तुम्हाला समजून सांगतो. पण त्याच्या आधी दर अमावस्येला आपल्या आई बागलामुखीचं जी प्रस्थानी आता निघणारे आपण दिनांक 17 मार्च या रोजी निघणारी मंगळवारी 12 वाजता. आणि विषय काय थोडक्यात सांगतो, स्टोरीकडे जाऊन. जीवन जगत असताना पार पोलिसांचं काय चालना, बावकीचं चालना, काही लोक शेजारले त्रास देतात. तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारे असून ते. त्यांच्याकडं पहिलवान असतात, त्यांच्याकडं पैसा असतो. गरिबाचं जगणं मुश्किल. काही करीतात ते, पैसा वाटीत त्या टायमाला काही करतात. पण तरसच काही आहे तो असतो की इकून जा दुनियादारी, आम्हाला एक लय त्रास, मोकार नाहक यांचा काटा बसवण्यासाठी. त्याच्यानंतर गुप्तशत्रू, त्याच्यानंतर कोर्टाचा निकाल, बघा कशा कशा यज्ञ होत्यात. त्याच्यानंतर विवाहासाठी मुलाच्या मुलीच्या, वास्तुदोष, कर्णेबाधा, बाणामती, त्याच्यानंतर धनवृद्धी, व्यापारवृद्धी आणि व्याधीमुक्ती एवढे यज्ञ मध्य प्रदेश सरकार आणि आई बागलामुखी अष्टमहाविद्या टोटल 10 आहेत. आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत, ध्यानात ठेवा. मग बाकीची कुठे आहेत? ही 8 क्रमांकाची. ह्या जगामध्ये आईला नंबर 1ला कामाख्या, ध्यानात ठेवायचं. ह्याचं निराकरण कुठं कुठं केलं जातं ध्यानात ठेवा. नुसतं बागलामुखीला जेव्हा असं नाही, कामाख्या शक्य असेल तर त्या कामाख्यापासून 38 किलोमीटरवर मायांग नावाचं गाव आहे, तिथं तर सगळं शिकवलं जातं. दुसरी गोष्ट चांगलं वाईट. आणि कामाख्या देवीचं जे मंदिर आहे आपल्या आई कामाख्याचं, त्याच्यात अगदी जवळ 5-50 फुटावरच बागलामुखीचं पण मंदिर आहे. लक्षात ठेवा, जे गेले त्यांना माहिती. 2 नंबरला आपली बागलामुखी नवनाथ, आपले नवनाथ, त्यांच्याकडे सुद्धा तुमचं जे केलेलं आहे काय विषय ते घालण्याची ताकद आहे नवनाथांच्यामध्ये. लक्षात. सगळ्यात महत्त्वाचं आपले दत्तगुरू, त्यांच्यात सुद्धा ताकद आहे. पण सात्विक आणि तांत्रिक, तंत्र मंत्र आणि शेवटले यंत्र येतं. या तिन्हीचा संयोग असन, त्याच्यामुळं तर आज हजारो लोक वेगवेगळ्या राज्यातून जाऊन तिथं विधी करतात. ते तिथं गेल्याशिवाय कळत नाही. आपल्या महाराष्ट्रात फक्त निजवाबाटा केला आहे, नाही तर फक्त ज्याची 200, 500, 1000 कोटीची प्रॉपर्टी तेच जातात आलेल्या गाड्यामध्ये. असा विषय थोडासा मी केला बाबा बाटा. ज्याला शक्य आहे त्याने तिथं जाऊन आपल्या कुटुंब सुरक्षित करावं. आणि आपण आता बुकिंग तर घेणारच आहे मी आजपासून, त्यात काय वाद नाही. निम्मी अर्धी 16-17 ते वेटिंगलाच आहेत, पण होऊन जातील, काय विषय नाही. तो कुणी यावं, ज्याचा विश्वास नाही मी मग एवढं खर्च करतोय मग माझं होईल का नाही, यांनी अजिबात येऊ नका, अजिबात येऊ नका. इथून पाठीमागाच्या ट्रिप आहे त्याच्यामध्ये एक माणूस असा होता, ध्यानात ठेवा. आला, गोड बोलला, मला चिया बी पाजला, व्यवस्थित सगळ्या लोकांच्यात राहिला गाडीत. कोणाच्या आत काय चालले काय कळणार आहे आपल्याला. तिथं यज्ञ केला, मिरची हवन केलं, कायसाठी केलं मला माहित नाही. त्या बामनाथालाच खोटं नाव सांगितलं आणि पैसे बुडून निघून तिथे रुपये दिले नाही बामनाला. पण नका का देणार, ते आपल्याला काय गेले. त्याला म्हणलं मंदिरात दर्शन करायचा बा, गाभाराच्या पुढे थोडं 2 मिनिटं बस, तुझी काय इच्छा, देवी पुढे बसायचं, काय तुला रोग आला, गिळायला गेला, ध्यानात ठेवा, दर्शनाला गेला नाही. सगळा विधी वगैरे झाल्यानंतर, यज्ञ झाल्यानंतर एक कवच दिलं जातं, एक काही सामग्री दिली जाते तंत्रमंत्राने बांधलेली. म्हणजे आता यज्ञाच्या भोवती एक दोरी बांधलेली असते, समजा त्यातलं एक ॲटम सांगतो. जिथं तुमचा विधी केला आहे ती दोरी शेवट तुम्हाला ती घरात आड्याला बांधायची असते. असा विषय थोडासा आतला. त्यांनी ती जे पिचुंड दिलं ते बांधून गाडीत फेकून दिलं लोकांच्या पायापाशी. बघा, म्हणजे बामणाची दक्षिणा नाही दिली तो भाग वेगळा, ती समजा पैशाचा विषय. पण देवीचा अपमान, देवीचा अनादर,
आणि त्याचा काय परिणाम होईल माझं लक्ष आहे. कसा कसा काय काय घे आपल्याला काय घेईन देईन ते बघून घेईन बा. आशयांनी अजिबात येऊ नका बा, तुमच्या पाया पडतो. आणि फोन करून मला विचारू नका, होय मग मला फरक पडेल का मग तर करतो बा ना, येतो बा. नाही तर तुम्ही व्यवहार करायला चाललाय काय? व्यवहार करायला अजिबात कोणी यायचं नाही. हा, लय टाइम घेतला तुमचा. म्हणजे ज्याला यायचे, ज्याला खरंच त्रास आहे, ज्याला ह्या जगामध्ये दुसरा आधार नाही, त्यांनी आपल्या आईला सामोरं जा. हा, आपली कशी आई तशी ती पण आईची, काही फरक पडत नाही. हा, आणि माझी सेवा ही काही लय वर्ष नाही राहणार त्यानं ठेवा, मला बी शक्य नाही ती, असा विषय. आता आपल्या रंगारंग स्टोरीकडे जाऊ. काय विषय तुम्हाला सांगतो. आणि मला मगाशीच मी सांगितलं होतं की एक ठोकेश्वर याची काय दुरावस्था झाली. माझं हाताडी वाळली फार ओरडू ओरडू, पण लोकांच्यात फरक पडत नाही बरं का. कारण लोकांना आपली घरची लक्ष्मी सोडून ती बाहेरची गुबगुबीत मऊ बाई दिसती. हा, आणि ती सगळं चाफला त्याला मोकळा केला तर त्यांना काय सुटत नाही उपतीची. कारण बऱ्याच गोष्टी असतात, काय ह्याच्या वशीकरण करतं का काय कुणाला माहिती. हा, का तसली सुपारी मी सांगितली होती एकदा कशी सुपारी तयार केली जाते, काही मंत्राचा आधार घेऊन. हा, तसली सुपारी मासिक पाळीच्या रक्तात भिजवली यांना जर घातली ना, त्याला बायका कळत नाही, पोरं कळत नाही, रातून दिवस कुत्री येऊन त्याच्या दारात वावळलेला ती, असा बी विषय असतो. टाकलं पुढे ही आतली दुनिया लय वांगाळी तुम्हाला सांगतो, आईदादाच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर. पण ही जी घटना आहे नागपूर जिल्ह्यातली, तालुका सावनेर, कोराडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली. आता काय विषय रवींद्र गजगे, रवींद्र समाजला की स्टोरी समजली, आणि त्याची बायको सुजाता गजगे. आता ही स्टोरी चालू होती सुजातापासून. ही सुजाता ज्यावेळेस कॉलेजला होती, 11वी 12वी, नवतारुण्य, नवीन नको नको तिथं केस फुटलेली, शरीराची विशिष्ट भागात वाढ झालेली, याला आपण म्हणतो पोरगी वयात आली. येऊ द्या बा, आपलं काय म्हणणं नाही. मग लहानपण सरलेलं असतं, थोडी अधिकची बुद्धी. मग मला आईबापांनी मोठं केलं, मग काय उपकार केलं का दावा, सगळीच करतात, त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं, अशा विचाराचे बी आहेत बरं का, असू द्या. मग आता एवढी तरुण याच्यावर मग आईबापाला सांग ना, तू मला हे शिक्षण नको, मला नोकरी नको, काय नको, मला काय कंट्रोल व्हाय ना, माझं लग्न करा म्हण. तू नाही केलं तिथून दोन बापाचे आई बाप बोल. तू बापाला नको बोला, बाप कडाके नको बोलू, आईला बोल. नाही पण त्यांच्या इज्जतीचा पंचनामा, परस्पर लफड, प्रेम संबंध, ते गाणी बिनी बघून. बर, प्रेम संबंध निर्माण केले कुणाबरोबर केले? मामाच्या पोराबरोबर. असू द्या भाऊ, ती बी चांगले मामे भाऊ म्हणतात. हा, असू द्या भाऊ, झाले. ते इतकं गुंतलं त्या पोरीमध्ये की तिच्याशिवाय त्याला जगात सगळं असं शून्य बा असं वाटायचं. ही आणि फक्त हीच. तो मला सांगतो, एका एका तरच एक एक डोकं असतं, इतकी खतरनाक डोक्यात की डॉक्टरची डॉक्टर बरेचसे मला वाटतं स्वतः मनोरुग्ण होत असतात ह्यांचं ऐकता ऐकता. माझ्या संपर्क बरेच लय येतात तशा प्रकारची, की त्या माणसाची मानसिक अवस्था काय हे मी कॅच करतो, पण त्यांनी आपण शब्दांनी कोणाला काही दुखवत नाही. काय करायचे, ती चावलं बिवलं म्हणजे मला कुठं डोक्याला ताण करीत ना, माणसाचं विषय तर बेकार असतं. आता तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, तू राहू द्या गरीबर मरू द्या बाजूला, मला थोडं वेगळं सांगायला आवडतं, पण टाइम कमी असतो. ऐका, काल 3-3:30 वाजता एक फोन आला, मला 15 दिवस झाले तर जोडदारच लग्न झाले. म्हणलं चांगली गोष्ट आहे, त्याचा प्रॉब्लेम लय वेगळा आहे. म्हणलं नवरा बायकोचा खाटावरचा विषय का बेडवरचा? हा, मला तसंच आहे. म्हणलं काय झालं भाऊ? म्हणला बायको त्याची आतापर्यंत 3 वेळा चावली त्याला, आपण तर सावरूनच बसलो बा. म्हणलं का चावली बा? तिला सवय बा. म्हणलं ह्याच्यात सवय माणसाला खाण्यापिण्याची असती, टीव्ही बघण्याची, मोबाईल बघण्याची, कशी असो, पण चावायची सवय ती ह्या टायमाला. म्हणलं पण हे काम असं आहे की फक्त लग्नानंतरच केलं जातं, ह्याच्यात कसं काय चावली? मला एकदा तर दात चांगला लागला. म्हणलं कुठं चावी होती? म्हणली त्याच्या छातीला चाव होती. आता काय करावं? त्याला नेर घ्या. त्यामुळे ही पहिली गोष्ट, डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घ्यायचं बा. टिटीचे का कुठलं आहे ते मला सांगता यायचं नाही, पण ते बाकीचा विषय काय का असताना, पण एका माणसाची लाळ दुसऱ्या माणसाला फार धोकादायक असते. हा, तिथं साफ्टिंग झालं, पॉयझन झालं, हातकट करावं लागेल, माणूस मरू शकतो, काय होऊ शकतं.
लाळ विशेष येते एक प्रकारचं आणि त्यात माणसाचंही तिथं सापापेक्षा जरी विचार तेवढे जरी म्हणलं लाळ जरी जरी कसे नाही असणारच. डॉक्टरकडे जा म्हणलं आधी असाच कर आणि त्याला म्हणलं तू लक्ष घाल. त्याला म्हणलं मला फोन करायला मला लय लाज येतोय. ते ही बरं तर तू हँडल कर म्हणलं. हा तू हँडल कर, काय टिप्स असतात ते दिल्या. मग आता काय म्हणावं विशिष्ट बागालाच म्हणजे गड्याच्या छातीला चाव होते म्हणलं. त्याला म्हणलं एक 2-3 मफलर घेवा छातीत पॅक आवळून टाका, असं मुंडूसं बांधतो ना आपण डोक्याला थंडी वाऱ्याचं पॅक बांधून टाक, मग काय कापायला चावन का. लय त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलं लय डोकी वेगवेगळी कसं काय सांगावून काय. माझा जन्म अप्रपडून इतके लोकांचं खेळीत वेगवेगळं. जाऊ द्या बरोबर द्या, आता स्टोरीकडे जायला हरकत नाही. ह्या सुजातानी त्याच्या आत्तेभावाशी मामेभावाशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्यानंतर ते घरच्यांच्या लक्षात आलं की वही तपासता किंवा वहीवर लिहिता लिहिता हिने शाईचा पेन सोडून दुसऱ्याचाच पेन हातात घेतलेला आहे. मग म्हणले आता हे आपल्या मिशाला कांदा बांधण्याऐवजी हिची तारारी करून टाका. साधं गणित असतं, प्रत्येक गोष्टीला उपाय सरळ, म्हणजे डोक्याला ताण नाही. एकदा लग्न झालं म्हणजे समाज गप, आपली इज्जत सेफ मध्ये, चांगला मुलगा बघू. मग त्यांनी मुलगा बघितला रवींद्र गजगे, दिलं लग्न लावून दिलं. तर रवींद्र बी अतिशय चांगला छान संसारी माणूस, व्यसन नाही कशाचं काय नाही. नवरा चांगलाच मिळाला. आपला चांगला नवऱ्याचा स्वभाव बघून बायको पण पहिलं विसरून गेली. सुजाता ती रवींद्रशी व्यवस्थित संसार करायला लागली. आता संसार करता करता म्हणजे असे हसता बोलता खेळता खेळता पोरं होत्या, ती काय सांगायला लागत नाही. त्यासाठी विशेष कुठला नवस करायची गरज पडत नाही शक्यतो. पाळणा लेट असेल तरच गरज. 2 मुलं झाली. हा जो पहिला प्रियकरी त्याचं नाव समीर, तो हिच्या टच मध्ये तो विसरायला तयार नाही. मध्ये आधी बेठीगाठी चालू हे ते काय कुठला. आता अजूनही पोलीस तपास चालू आहे की बाबा त्याच्याकडे काही क्लिप होत्या का, त्याच्याकडे काही ही, हा थोडा तपासाचा विषय आहे. त्याच्यामुळं तपास चालू आहे. पण जितकं ते आता रेकॉर्डला आहे तुम्हाला सांगणं माझं काम आहे. हा तिला ब्लॅकमेल करायचा, त्रास द्यायचा, शिवीगाळ करायचा, फोनवर धमकी द्यायचा, असला प्रकार म्हणलं. तिला ते 1-2 पोरं झालेली. मग ती नवऱ्याला हा विषय सांगितला, म्हणजे असं असं आहे. बघा नवरा किती चांगला असतो. बायकोचं झालं गेलं सोडून दिलं त्याने, मला माझ्या लेकराकडे मला बघून दे, मला आपण एक काम करू, आपण काय हातावरची पोट, गरीब परिस्थिती आहे, एक निर्णय घेऊ, तुझा सपोर्ट आहे का. म्हणली ह्या बाबापासून लांब जाण्यासाठी माझं काही तयारी भाऊ, मला काळजी करू नको. 2 पोरं घेतली, बायको घेतली, बाचकं घेतलं, नागपूर सोडलं, डायरेक्ट पुण्यात. आता पुण्यात कसं आहे, या गोड नदी शिरूरपासून पार अगदी मावळ मुळशीपर्यंत इतक्या कंपन्या आहेत. कंपन्यात मी म्हणतो 500-1000 असत्या, त्यातले कामगार काही लाख असत्या. हा असा भाग नाही नेपाळ्यांसकट पार तिथले कामगार त्या जिल्ह्यातले तालुक्यातले तिथं नाही. त्यांच्या वचवठ्यांसाठी, कारण कुठला कोण कसा मानसिकतेचा आहे. हा ते झारखंड बिहारवाले आहेत ना, ते तर 100 रुपयावरही मर्डर करणारे लोक आहेत. त्यांना ठेवा, त्यांना माणसाची किंमत नाही. त्यांच्या वरातीत आहेत ना, ज्याला अंडरपॅन्ट सुद्धा नसती अशी पिस्तूल काढून बार काढीत आहेत त्यांच्या तिकडं, बरं का, तिकडे इथं नाही असं. मग ती चल म्हणला कार्यगाव पुण्यात आलं की काम मिळालं, मुंबईत आलं की काम मिळालं. मुंबईत थोडं राहण्याची अडचण येते, पण पुण्यात 4 पत्राचं शेडन कुठं भाडण बिडन लगेच तयार असतं, चलू द्या, करणाराला कमी नाही. आले इथं राहायला लागले. ह्या समीरला जसं कळलं प्रियकराला, आईला तिथं तिकडे गेली, मला मी काय इथं राहू. मग ते बी पुण्यात आला, पुण्यात नोकरी पकडली, परत तिला त्रास झाला. आता तो परत इथं आलाय, ह्यांचं सगळं व्यवस्थित चाललंय. आईला म्हणले आता तिथं जो सुजाताचा नवरा आहे, म्हणली वैतागून गेली ती, काय करावं. म्हणली हो का, तुम्ही एक काम करा, याची पोलीस तक्रार करा. बरं का, सॉरी एक चुकलं. ज्यावेळेस ते तिथून नागपूरहून पुण्याला आले त्यावेळेस तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये एकदा ह्याच्या विरोधात तक्रार केली. त्यांनी बोलावलं, समज विमज दिली, सोडून दिला. मग ते पुण्यात आले. पुण्यात असं त्रास त्याचा चालू झाला. तो पुण्यात आला, नोकरी करायला लागला, त्रास चालू झाला. यायला म्हणली मागच लागलं, याचं काय करावं. हा आणि ह्यांना काय करताय ना, तर 2 पोरं, गप बसावं लागतंय. पोरांच्या तोंडाकडे बघून कायदा हातात घेता येत नाही. मग ह्यांनी डोकं लावलं, दोघा नवरा बायकोन मिळून. पोरं तर लहान होती.
पहिली दुसरीला. म्हणले काय दिवस वाट बघू, काय करतोय बघू, काय नाही करतोय बघू. त्याने डायरेक्ट फोनवर ह्या सुजात्याला, त्या समीरनी, प्रियकरांनी धमकी दिली. मानला तुझ्या पोरांचाच काटा काढितो, पोरांना जीव मारण्याची हत्या करायची. दोघं नवरा बरोबर काढली. जगायचं कोणासाठी? काय खाऊन हागून सगळीच येतात म्हणले. आपल्या लेकराबाळाचं प्रपंच, आपल्या लेकराबाळाचं सुख बघायचे, आपल्या लेकराबाळाला शिक्षण द्यायचंय, संसारच करून द्यायना, असा थोडक्यात विषय. हे मागच लागलेला. म्हणली मी जाते, भेटते, बोलते. म्हणले हे बघ, काय हातात घेऊ नको, काय करू नको, गाठ बेठी घेत. त्याच्या खोलीवर गेली सुजाता. तो मारणाचा पेलेला. याने अशा 2-4 कांठाळा टाकले तिच्या, म्हणजे मारहाण केली थोडक्यात. हा काय तो काय म्हणत होता, तुम्ही इथंच राहा कायमची, किंवा काय असेल त्याचं, किंवा शरीर संबंध चालू ठेव, कायच त्याची मागणी विचित्रच होते ना. इथं सगळा प्रपंच, ही कशी हा म्हणन? म्हणजे मला एक सांगा, पहिले आधी केलेली चूक असं समजू नका. आता पोरींनी 100 वेळा विचार करा. बॉयफ्रेंड इथं चटी फिडू का, तिथं चटी फिडू, सोडून द्या. काळ बदलतोय स्पीडने. तो काटा काढल्याशिवाय राहणार नाही. लय तुला गोड लागत आहे आज. अजिबात नका करू. काय आईबापाची गद्दारी करू नका, एवढं डोक्यात ठेवा. आता विषय काय झाला पुढं, त्यांनी मारहाण केल्यावर हिथं आली, बायकोचं तोंड सुजलेलं, गोळ्याला फुटलं. म्हणलं काय झालं? मोठ्याने मारलं मला, त्या समजून सांगायला गेले ना, असं तसं. मला चल पोलीस स्टेशनला. पुण्यातल्या पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दाखल केली. तिथं काय झालं नाही. समज बिमज की, कारण गुन्हा कशा स्वरूपाचा आहे, काय विषय असतो तो. 307 अंतर्गत पोलिसांनी जर ह्या समीरला आत घेतला असता, जीव मारण्याचा प्रयत्न, रक्त निघालच होतं नव्हतं तरी, किंवा थोडा गंभीर स्वरूपाचा, नॉन बेलेबल, त्याला जामीन नाही असा केला असता, तर मला वाटतं थोडा फरक पडला असता. पण तसं काय होणं नियतीच्या कदाचित मनात नसावं. आणि हे एवढं सुंदर जग जगावं, बघावं, हे समीरच्या नशिबात नसन, काय सांगावं. परत घरी आले दोघं, नवरा बायको. पोरं घरी आली, वरम भात केलं, सगळ्यांनी खाल्लं. याला काय झोप आहे ना, रवींद्रला, सुजाताला काय झोप आहे ना. म्हणला किती किती दिवस झाले, किती महिने झाले आपण याचा पिच्छा सोडण्यासाठी प्रयत्न करतोय, झाला का काय फायदा? हा म्हणली नाही झाला. ही न्याय व्यवस्था, किंवा ही आपल्यासाठी नाही बनवलेलं मला वाटतं. आपल्या न्याय आपणच मिळवायला हवा. आणि इथं त्यांची चूक झाली तशी पाहिलं तर. ठीक आहे, त्याला नाईलाज होता, अजूनही बरेचसे पर्याय होते. चूक झाली. त्यांनी जो निर्णय घेतला, ते निर्णय घेण्याआधी ज्याच्यासाठी धडपडत होते, ते लेकराबाळांच्या तोंडाकडे पाहायला पाहिजे होतं का नव्हतं? असे आई आणि बाप दोघांचाही जर सार नसेल, ती काय मरत नाहीत, ती काय उपाशी राहत नाहीत. जवळचे नातेवाईक रक्ताचे त्यांना सांभाळतात, पण आई बापाचं सांभाळणं आणि इतरांना सांभाळण्यात फरक असतो, लक्षात घ्या. म्हणले आपण दोघे मिळून काही करू, याचा काटाच काढू. जेव्हा माणूस मनात विचार आणतो ना, त्याच वेळेस खून झालेला असतो. फक्त एक वेळ काळ यायची बाकी असते. आणि ही तो ठोकेकर, काय गरज पडली? लग्न काही असू दे, लग्नाच्या आधी तिचं लग्न झालं ना, याचा अर्थ असं समजायचं प्रत्येक ठोकेकरांनी की ती आपल्यासाठी मेली बुवा. कायदा हातात घ्यायचा नाही, जाऊन दे गाडी म्हणायचं, दुसरी बघ ना, लग्नासाठी बघ, लाथाडी करणार नाही. पण काहींचं कसं आहे, मरानच जर त्याच्यात लिहिलेलं असत, त्याला कोण काय करणार आहे? आणि हे मेलेच पाहिजेत, हे मताचं पण मी. या असल्या अवलांदींच्यामुळं 2 लेकरं आज निराधार झाली, असा विषय. यांनी नाही तीच आणि फक्त तीच आणि तीच घे मग. नियती वरून लगेच आदेश सुटला नियतीचा. मग आता कसं असतं, ठरवले ना मारायचा. मग आता होळीचा सण आलता, सगळे आपापल्या गावी 2-4 दिवस सुट्टी घेऊन होळी साजरी करायला जाऊन द्या. तिथे बी जाऊन काय लय ते लय कुठे यज्ञ वगैरे, आराधना वगैरे करत नाहीत. मांस मच्छी कचून खात्यात, दारू पेत्यात, वाकडे तिकडं, हे असलंच चालतं सगळी. पण ते कसं आहे, त्यांच्या पैशाने करतात. चला बाबा आता काय. हे गेले तिथं खापरखेडाला, तारीख उजाडली 5 मार्च सकाळी 11:30 टाइम, गुरुवारचा दिवस होता. नवरा बायकोचं ठरलं 11 वाजल्यात
त्याला फोन करते, चल फिरायला म्हणते, त्याच्या गाडीवर बसते, तुम्ही पोरं शाळेत सोडून या. चालतंय मला. ह्याच्या गाडीवर मोटरसायकलवर गेला, 2 पोरं शाळेत सोडली, या मागून येतो म्हणला. तर हिनी ह्या समीरला फोन केला, चल आज फिरायला. हा, मारणार खुश गडी. चुंगी पण खुश. आज मला पाहिजे ते मिळणार, चुंगीला पाहिजे ते मिळणार, खुश गडी. काय मिळणार ऐका जरा. आणि एकमेव असा व्हिडिओ असेल तो की अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला 2-3, इतका व्हायरल प्रचंड. ती बसली, भला मोठा रताळ्या चाकू घेतला, 70 टाईप, 70 माहिती मटण काटायचं कट करायचं तसला चाकू त्या पर्समध्ये घातला. पर्स मध्ये चाकू ठेवायची आहे का, शिवाला स्टाईल. बसला, आजा मेरी गड्डी में बैठ जा, बसली, मृत्यूच बसला बा. सोपं आहे का. जसा तो पूल आहे, ते पूल ओलांडला की तिथे एक पूल आहे बघा, तुम्हाला सांगतो. तो ओलांडला की हिने पर्स खाली फेकून दिली. थांबा माझी पर्स पडली. बा कसा होता, पूल ओलांडला होता, रहदारी चालू होती, या साईडला थोडी घर नव्हती पण जाडी होती, आपलं उंच जाडी अशी बागे टाईप. तिथे साईडला गाडी घे, साईडला घे. आता ट्रॅफिक रस्त्यात थोडंच उभं राहते मोटरसायकल. प्रियकरांनी त्या समीर साईडला गाडी घेतली, बाय खाली उतारली, पर्स घेतली, चेन खोलली. याचं बेसावत होता गडी. 4 वार तर तिनेच खसाखसाच केलं बाबा तोंडावर. ह्याला थोडी गुंगीन जाक आल्यासारखी झाली, थोडा विमानच अवस्थेत गेला. ते पडला तिथं. 2 मिनिटात नवरा रवींद्र तिथं आला आणि त्या रवींद्रनी त्याच्याकडे असलेल्या हत्यारांनी राम राम राम. मी सांगू नाही, तुम्ही ऐकू नाही, लोकांनी तर बघितलंय ती. आणि येणाऱ्या जणांनी काय केलं माहिती का, चाकू असल्यामुळं एखादा आपल्याला बुकशीन बा, कोणी जवळ गेलं नाही. असंच असतं दुनियाच. बघा गाडी तिकडं, उद्योग बघा. लोकांनी व्हिडिओ काढले, फेसबुकला टाकली. युट्यूबला नाही टाकू शकत कोण, का त्याच्यावर बंदी. युट्यूब प्रसारितच करत नाही, ते काढून टाकीत. पण फेसबुक म्हणजे थोडं बिगर चड्डीचं आहे, त्याला काय हे नसतं. कधी कधी मोठं होण्यासाठी करावं लागतं. ते सगळ्यांनी बघितलं ते वार करताना, बेकार वार, अख्खे चाळण करून टाकले शरीराची. पोलिसांना खबर दिली कोणतरी, पोलीस येऊस्तवर हे दोघं निघाले होते. हे जाताना सुद्धा लोकांना सांगितले, पळून नाही चाललो आम्ही, पोलीस स्टेशनला चाललोय, अटक करा म्हणाय चाललोय. इतकी वैतागली होती. याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या. पोलीस आले, ते पंचनामा केला, ती बॉडी आत टाकली, त्याचं काय सोपस्कार आहे ते कायदेशीररित्या पार पाडलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर हे उभे असताना दोघं नवरा बायको हत्यारासहित म्हणलं, हे चाकू आम्ही याला मारलाय. का मारलाय, असा त्रास देत होता, जगणं मुश्किल गेलं म्हणून मारलाय. तो बी माणसाच्या पोटी जन्माला आहे, मी माणसाच्या पोटी जन्माला आहे. आयुष्यात जगत असताना कोण गरीब होईल, श्रीमंत होईल, काही होईल, एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या माणसाला एवढा त्रास देऊ नका की त्याला असं वाटलं की चालं नको ही जिंदगी, पण याचाच काटा काढतो असं जळत. आणि तुम्ही 1 कोटीच्या गाडीतून फिरणारे असा, नाही तर रोज कष्ट करून 400 रुपये कमावणारे असा. गरीब असा काय त्यात फरक पडत नाही. पण दुसऱ्या एखाद्याला कुठलाही कारण एवढा त्रास देऊ नका की त्याला वाटन चालं नको ही जिंदगी. तो तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला संपल्याशिवाय राहणार नाही, कुठल्या अवस्थेत तुम्हाला बोक असल्याशिवाय राहणार नाही. ही आजच्या कलियुगाची वस्तुस्थिती आहे. काही गाव आहे ना, याला चमडीचा नाद, चमडी के दिवाने होता, चमडीचा नाद सोडता आला नाही. त्याच्या मरणाने, त्याच्या कर्माने ते मेलं. वाईट ह्या गोष्टीचं आहे की ही 2 जी लेकरं आहेत, यांना 15-20 वर्ष आईबापा आत गेल्यावर हे 25-26चे होणार. समाज कुठल्या नजरेने बघतो हे बी तुम्हाला माहिती. अरे त्याचे आईबापा ती आरोपीची पोरं आहेत ती. तुम्हाला माहिती आहे ना, ज्ञानेश्वर माऊलींना समाधी घेतली संन्याशाची पोरं म्हणून बठोकड्यांनी किती त्रास दिला. काही तसाच प्रकार. समाज लय नालायक, जगूही देत नाही, मरूही देत नाही. त्याच्यामुळं जगण्याचा एकमेव चांगला मार्ग कष्ट करा, भाकर खा, सन्मानाने जागा, इज्जतीत जागा, डोकं शार्प हुशार ठेवून जागा. सगळ्यात महत्त्वाचं मध्ये होत असेल त्रास तर आई बागलामुखीचं कवच तुमच्या आड्याला पाहिजे, अशा पद्धतीने जागा. रामकृष्ण हरी माऊली.